चला अखेर ठरलं, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे हे निश्चित झालं। पण प्रश्न असा आहे, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची पुणे पिंपरी चिंचवडमध्ये नेमकी गरज का पडली? अजितदादांना पक्षाची दोन शकलं करून त्यांच्याकडे असणाऱ्या पक्षाच्या हिमतीवर निवडणूक जिंकता आली नसती का? की शरद पवारांना युतीची जास्त गरज होती? सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलू लागली आहेत। आपल्याला माहिती आहे कशी कशी युती आघाडी होते। उद्धव आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची देखील हातमिळवणी झाली होती। मात्र आता दोन राष्ट्रवादींचं काय होतं हाच सर्वांना प्रश्न पडलेला आणि अखेर पुणे या महानगरपालिकेसाठी आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेसाठी तो निर्णय झालेला आहे। दोन राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। अगोदर राजकीय वर्तुळात चर्चा अशी होती की अजित पवारांच्या पक्षाने अट घातलेली की त्यांची जी शरद पवारांची तुतारी ही जी चिन्ह आहे ते त्यांनी मैदानात उतरवू नये, शरद पवारांच्या उमेदवारांनी घड्याळ्यावरच निवडणूक लढवावी, अशा प्रकारे अजित पवारांच्या पक्षामधील काही महत्त्वपूर्ण नेत्यांची एक भूमिका होती। पण या अटीमुळे शरद पवारांचा पक्ष नाराज झाला आणि त्यांनी सगळ्या चर्चा रोखल्या। या एका कारणामुळे युती फिसकटली आहे असं देखील मग म्हटलं गेलं। पण अखेर जेव्हा अदानी बारामतीत आले तेव्हा दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र आले आणि येथूनच युतीची चित्र बदलत गेलं, फिसकटलेल्या युतीची घडी बसली असं विश्लेषक म्हणतात। मात्र काही बातम्या अशा देखील आहेत, रोहित पवार हे सातत्याने अजित पवारांच्या टचमध्ये होते, ते रात्र बसून युतीची खलबतं करत होते आणि त्यामुळे देखील याच चर्चांना कुठेतरी आता एक निष्कर्ष प्राप्त झालेला आहे। आता यात प्रश्न असा आहे, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडची जी महानगरपालिका आहे त्यामध्ये एवढी गरज का पडते? अजितदादांना पक्षाची दोन शकलं करून त्यांच्याकडे असणाऱ्या पक्षाच्या हिमतीवर निवडणूक जिंकता आली नसती का? की शरद पवारांना युतीची जास्त गरज होती? तर विश्लेषकांच्या मते नगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाचा धुव्वा उडल्यावर त्यांच्याकडे देखील पर्याय नव्हता। पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने स्वतंत्र लढण्याचं जाहीर केल्यावर अजित पवारांना देखील स्वतःच्या अस्तित्वासाठी काकांबरोबर जुळून घ्यावं लागलंय। नेमकं हे काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो, कारण की याला जी 2017ची आकडेवारी आहे ती महत्त्वाची आहे। का भाजपने एकला चरोचा नारा दिलाय ते तुम्हाला पुढे कळेल। मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर आता शरद पवार गट 40 जागांवर लढेल असं त्यांच्या युतीची चर्चा आहे। पण पिंपरी चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली होती। याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं सांगितलं होतं। आणि पुण्याबद्दल खुद्द रोहित पवारांनी पत्रकारांना माहिती दिली आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि त्याचं कारण म्हणजे कार्यकर्त्यांची भावना। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण एकत्र लढलं पाहिजे। नेमकं रोहित पवार काय म्हणाले ते तुम्हीच पहा। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले, हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत, हे पहिली गोष्ट। आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत? पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय वेगवेगळं समीकरण वेगवेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे। तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे। पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे, त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। दादा, ह्याच्यामुळे विलिनीकरणाची चर्चा सुरू होते की राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती विलीन होणार म्हणून, तर मग तुमचा पक्ष स्वतंत्र राहणार की भविष्यामध्ये विलीन होणार?
तर बघा, महानगरपालिकेचं इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती, पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत. पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या त्या ठिकाणी करा. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असून पुण्यात नेमकं अगोदर पक्षीय बलाबल काय होतं ते आपण पाहूया. म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज का होती हे आपल्याला कळेल. पुणे महानगरपालिकेत एकूण 164 जागा आहेत आणि त्यात 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल 98 जागा जिंकल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागा जिंकल्या. म्हणजे भाजपचं पुण्यात वर्चस्व आहे. बाकीचे पक्ष जे आहेत ते 8 ते 9 जागांवरतीच राखून होते. म्हणजे इथे आपल्याला कळतंय भाजपला एकला चलोचा जर ते नारा देत आहेत तर त्याने काही फरक पडणार नाहीये. त्यांची पक्षीय बलाबल इकडे जास्त आहे. मात्र आता अजितदादांची तर 2 राष्ट्रवादी झाले तर पुण्याचं तुम्हाला कळलंच असेल की काय एकत्र येणं गरजेचं होतं. तसेच काहीसं चित्र पिंपरी चिंचवडमध्ये देखील सेम आहे. एकूण 128 जागा पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आणि येथे भाजपला त्यात 77 जागा आहेत. 128 पैकी 77 जागा 2017 मध्ये या जागा त्यांना मिळाल्या. तसेच राष्ट्रवादीला 36 आणि पुन्हा सेम शिवसेनेला 9 जागा आणि काँग्रेसला 0. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपचंच एक वर्चस्व आहे हे आपल्याला दिसतंय. आता जर 2 राष्ट्रवादी ज्या झाल्यात त्यामध्ये मग काय फरक पडणार हे तुम्ही देखील बघा. एक संघ राष्ट्रवादीला 36 जागा होत्या. आता 2 राष्ट्रवादी झाल्याने नक्कीच पुण्यात मोठं आव्हान अजितदादांच्या पक्षाला होतं आणि त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणं हीच त्यांची भलाई होती असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.